आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। मुक्ताळ येथे शेतजमिनीच्या वादातून मारहाणीची घटना घडली असून या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रतिनिधी नितीन सुरवाडे। बोदवड तालुक्यातील मुक्ताळ येथे मिळालेल्या माहितीनुसार दिनेश देवराम साबळे यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावरील जमिनीची भूमी अभिलेख विभागामार्फत अधिकृत मोजणी करून घेतली होती। मोजणी दरम्यान संबंधित जमीन चुलते देवीदास आसाराम धनगर यांच्या क्षेत्रात असल्याने निष्पन्न झाल्यानंतर वाद निर्माण झाला। या वादातून आरोपींनी लाठीकाठीने हल्ला करत दिनेश साबळे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला आणि या घटनेनंतर प्रकरण अधिकच चिघळल्याने बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत महाले हे करत आहेत। अधिक अपडेटसाठी पाहत रहा सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। आज बोदवड तालुक्यामध्ये मुक्तड गावामध्ये या ठिकाणी एका शेतकऱ्याचा शेताच्या बांधावरून वाद झाला। त्या संदर्भात त्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण करण्यात आली आणि रक्तप्रभाव जास्त प्रमाणात यांचा गेलेला आहे। या ठिकाणी त्यांना मारहाण केली आणि पोलीस ठाण्याला येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आहे काय झालं होतं त्यांचं वादचं। सरकारी मोजमापणी झाली आहे 52 गट नंबराची, तर त्या शेतामध्ये आपलं 2 एकर क्षेत्रांचे तर समोरचा द्यायला नाही म्हणतोय, येऊन वाद झाला। तर त्याने 4-5 जणांनी मला मारहाण करली, इड्यानं मारले। आणि शेतकरी कोण होते? शेतकरी काका होते सोबत, तरी काकांनीच मारलं। कोण कोण होते मारणारे? देवीदास आसाराम धनगर, सखुबाई देवीदास धनगर, धीरज देवीदास धनगर, अक्षय रवींद्र साबळे। आणि तुम्हाला कशाने मारहाण केली त्यांनी? त्यानं काठ्याने दगडाने आणि इड्याने मारलं। नमस्कार, सत्यासाठी लढणारी आवाज सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी 2018 पासून आपल्या देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील खरी, निडर आणि विश्वासार्ह बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। पण एक मनापासूनचा प्रश्न आहे, जेव्हा आम्ही तुमच्यासाठी सत्य मांडतो तुम्ही आमच्यासाठी एक छोटासा पाठिंबा देऊ शकत नाही का? एक लाईक, एक सबस्क्राईब, यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागत नाही, पण तुमचा हा छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी ताकद, प्रेरणा आणि हिंमत देतो। जर तुम्हाला खऱ्या बातम्यांना साथ द्यायची असेल तर आत्ताच सिल्लोड एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। हा विश्वास आमची ताकद। सिल्लोड ते छत्रपती संभाजीनगर रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो आहे। 29 मे रोजी पूर्णा नदीच्या पुलाजवळ एसटी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या घटनेनंतर रस्त्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। प्रतिनिधी गौतम हिवराळे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्याचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू असून अनेक ठिकाणी खोदकाम, मातीचे ढिगारे आणि इशारा फलकांचा अभाव असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे। रात्रीच्या वेळी वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। काम पूर्ण करण्यासाठी जाहीर करण्यात आलेली मुदत संपूनही रस्ता अद्याप पूर्ण झालेला नसल्याने नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित कंत्राटदारांवर नाराजी व्यक्त केली आहे। रस्ता तातडीनं सुरक्षित करून काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। ही होती सिल्लोड छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील परिस्थितीची विशेष बातमी।